यावर्षी परतीच्या पावसानं शेतीचं तसंच भाजीपाल्यांचं नुकसान झालं होतं। त्यातच मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला। अवकाळी पाऊस झाल्यानंतर कडाक्याची थंडी वाढली, त्यामुळे भाजीपाला आणि ऊस शेतीवर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला। त्यामुळे त्यावर उपाय म्हणून वारणा तालुक्यातील शेतकरी वर्ग आज परिसरात आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाला सांगड घालत ड्रोनने फवारणी करू लागला आहे। नमस्कार, मी महादेव बाबासाहेब पाटील, जिल्हा सांगली। आता सध्याच्या या परिस्थितीमध्ये परतीचा अवकाळी पाऊस आणि हवामानातील होतेले वारंवार बदल यामुळे भाजीपाला असो किंवा ऊस पीक असो या पिकावरनी करपा तसेच लोकरी मावा याचा प्रादुर्भाव होत आहे। आणि ह्या प्रादुर्भावाचा जर हे करायचं असेल म्हणजे नियंत्रण करायचं असेल तर आपण एक ड्रोनद्वारे हे फवारणी घेऊ शकतो। मोठा ऊस असेल तर ऊसामध्ये आपण ड्रोनद्वारे फवारणी घेऊ शकतो। या ड्रोनच्या सहाय्याने फवारणी घेतल्यास याचे काय फायदे होतात, एक तर पाण्याची बचत होते, तसेच वेळेची बचत होते आणि पूर्ण क्षेत्रावरती याचे फवारणी एकसारखी होऊ शकते। आणि एक ही फवारणी होताना याचे जे ड्रोन मार्फत जी फवारणी केली जाते त्याचे थेंबाचे हे मायक्रो थेंबमध्ये रूपांतर केलं जातं। त्यामुळे पिकाचे जे असणारे परागकोश आहेत त्या लेवलचे आपले हे थेंब होतात तयार आणि ते डायरेक्ट पिकाला हे आंतरप्रभावी होऊन ते पिकाला डायरेक्ट रिझल्ट देतात। त्यामुळे औषधाची बचत होऊन असं वेस्टेज औषध न जाता ते पिकाला पूर्णपणे लागू होते। त्यामुळे ड्रोनने फवारणी घेणे हे फायदेशीर व किफायतशीर ठरू शकते।